आता एवढे सिनेमे केल्यानंतर कधी असं वाटतं का, की यार एखादा सिनेमा लागला आणि तो तुम्ही टीव्हीला पाहतच बसता. असं कुठल्या चित्रपट किंवा भूमिका जास्त तुम्हाला आवडली, की यार ही माझी ओळख आहे, ही माझी भूमिका. असा कुठला पण सिनेमा आहे? तू जाऊन द्या ना बाळासाहेब, हां, त्यातलं कॅरेक्टर मी सांगितलं होतं बरोबर. सुरुवातीलाच, विकास साळुंखे. हां, हां. ते नाटकात पण होतं, ते ह्याच्यात पण आहे. बरोबर. तर ते खूप काय म्हणजे ते कधी तो चित्रपट लागला तर बघू शकतो मी, बरोबर, बरोबर. असं म्हणून. दुसरं ज्या चित्रपटांनी तुम्हाला नेम फेम एक उंची दिली, हं. तर जसं देऊळमधला आप्पा गलांडे, हो, हो, हो. तर तो त्यांनी एक तुम्ही कधी म्हणजे हं. तो चित्रपटच असा बनवलाय की जगातल्या कुणीही बघितलं तरी तो तुम्हाला तोच अनुभव देतो. आणि तो आता जवळजवळ 10-15 वर्ष झाली तो रिलीज होऊन, हं. पण अजूनही तो तितकाच फ्रेश वाटतो. अजूनही आपण तिथेच आहोत की जिथे तो आरसा राखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण कॅरी फॉरवर्ड करतो. म्हणजे आमच्या टीमचे तर सगळे चित्रपट बघावेसे वाटतात. त्यातला वळू, हं. विहीर एक आहे, देऊळ आहे, हायवेमध्ये एक हो. वेगळा प्रयत्न केला होता. बरोबर. बाजीराव खोडे नावाचा पिंपरी चिंचवडचा कार्यकर्ता प्ले केला होता. हं, 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 हं. आणि जे गिरीशची स्क्रिप्ट आहे, हां. तर ती बघायला पण मजा येते. कारण नक्की, ते नक्की. उमेशनी वेगळ्या पद्धतीने ते बाहेर नक्की, केलेली नक्की. आहे. आता नाना पाटेकर असतील, अर्जुन रामपाल, ते आदित्यराव हैदरी. तुम्ही दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. कोणाच्या कामाच्या पद्धती तुमच्यावर सर्वात जास्त असा प्रभाव पडला, की "अरे यार, यांचं काम मला खूप आवडलं." असं काही झालं का? नाही, नाही. प्रत्येक नट हा त्याचं एक त्याचं वलय किंवा त्याचं एक कॅरेक्टर, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून वैशिष्ट्य. प्रत्येक नटात असतंच ते. बरोबर आहे. हां. नानाकडे तर ते आहेच. हं, हं. पण देऊळच्या वेळेस म्हणजे नाना पाटेकरांना मी ज्या पद्धतीने बघितलंय ॲज अ कलाकार म्हणून, हो. तर ते एवढ्या जवळ तुम्हाला अनुभवायला म्हणजे तुमचं तो मास्टर क्लासच असतो. हो, तुम्ही काय हो. शिकता हे जास्त महत्वाचं, बरोबर आहे. बरोबर. नाही का? मग असं अगदी आता लेटेस्ट जग्गू दादांबरोबर काम केलं. हं, तर हं. ते एक वेगळं हिंदीतला ऑरा, बरोबर, परत बरोबर. अर्जुन रामपाल बरोबर काम केलं डॅडीमध्ये. ते प्रत्येकाची ती बलस्थानं आहेत त्यांची. बरोबर. पण तुम्ही काय बघता आणि काय त्याच्यातनं घेता, हे तुमच्यावरती आहे.